उघडणार आहे एलिमिनेशनचं दार। 9 जण नॉमिनेटेड आहेत। अख्ख्या महाराष्ट्राने वोटिंग केलेलं आहे। मी ते नाव जाहीर करतो जे ह्या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे। बिग बॉस मराठीच्या 6च्या घरातून बाहेर जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे। लोकप्रिय नृत्यांगना घराबाहेर गेल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे। नमस्कार मित्रांनो, आपले मराठी फ्लो या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपल्या अशाच अपडेटसाठी व माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर बघूया मग आजच्या व्हिडिओमध्ये घराबाहेर कोण जाणार। बिग बॉस मराठी 6च्या पहिल्या आठवड्यात कोणाचेही एलिमिनेशन झाले नव्हते। मात्र गेल्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट असणारे सर्व सदस्य सध्याच्या आठवड्यातही नॉमिनेट झाले आहेत। 24 आणि 25 जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या भाऊचा धक्का स्पेशल भागात कोण घराबाहेर जाणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे। सध्या एकूण 9 स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट असून टोळी गँगमधील एक नृत्यांगना घराबाहेर गेल्याचे वृत्त आहे। सध्या बिग बॉस मराठी 6च्या खेळातून घराबाहेर जाण्यासाठी दीपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, राधा मुंबईकर, सागर करांडे आणि दिव्या शिंदे हे स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत। गेल्या आठवड्यामध्येही हे स्पर्धक नॉमिनेट होते। या 9 स्पर्धकांपैकी राधाला सर्वात कमी वोट्स आलेले पाहायला मिळाले होते। त्यामुळे टोळीतील एक सदस्य कमी झाल्याचे पाहायला मिळेल। सध्या रुचिता, राधा, अनुश्री आणि रोशन आणि विशाल कोटियन स्पर्धेत एकाच टीममधील आहेत आणि त्यांच्या गटाला ते टोळी संबोधतात। राधा घराबाहेर गेल्यास त्यांच्या गटाची संख्या आणखी कमी होऊ शकते। दरम्यान गेल्या आठवड्यातील भाऊचा धक्का स्पेशल एपिसोडमध्येही राधा पाटीलला रितेशने समज दिली होती की तिच्या प्रेक्षकांना दिसून येत नाहीये। त्यानुसार या आठवड्यात राधाची थोडीफार प्रगती पाहायला मिळाली होती। राधा आणि सागर करांडे यांची धम्माल, राधा करण यांच्यातील मजेशीर संवाद या आठवड्यात पाहायला मिळाला। मात्र तरीही कमी वोट्समुळे राधा घराबाहेर गेल्याचे समजत आहे। रविवारी 25 जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या भागामध्ये सोशल मीडियावरील या चर्चेला खरे आहेत की हे स्पष्ट होईल रविवारच्या भागामध्ये भाऊच्या धक्क्यावरच। अशाच माहितीसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।